जाऊया पुढच्या मोठ्या बातमीकडे आणि ह्या बातम्या युद्धासंदर्भातल्या. आखातात सुरू असलेलं युद्ध थांबणार असल्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. सोबतच 9 एप्रिलला युद्ध संपवण्याची तयारी असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. यासोबतच इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरचे हल्ले हे 5 दिवसांसाठी पुढे ढकला असे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला दिलेले आहेत. तर इराणच्या विद्युत आणि ऊर्जा प्रकल्पांवरचा कोणताही आणि सर्वच लष्करी हल्ले हे 5 दिवस पुढे ढकलायचे आदेश ट्रम्प यांनी दिलेले आहेत. तर इराणशी गेले 2 दिवस सौहार्दपूर्ण संवाद सुरू असल्यानं हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं शांतता चर्चेसंदर्भातलं वक्तव्य फेटाळलंय. इराणचा अमेरिकेशी कुठलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क झालेला नाही असं इराणनं म्हटलेलं आहे. तर अमेरिका इराण दरम्यान पाकिस्तान आता मध्यस्थी करता आहे. इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि याच आठवड्यामध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे. या मध्यस्थी संदर्भातली एक मोठी बातमी आहे. अमेरिका इराण दरम्यान पाकिस्तानची आता मध्यस्थी करण्याची भूमिका आहे आणि इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांची बैठक होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणचे अधिकारी पाकिस्तानमध्ये भेटण्याची शक्यता आहे आणि याच आठवड्यामध्ये ही अत्यंत हाय व्होल्टेज बैठक पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. सध्या आपल्याबरोबर सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत. सर, गुड मॉर्निंग. आणि एकंदरीतच आपण ही 2 महत्त्वाची बातम्या पाहिल्या. यामध्ये अमेरिका आणि इराणमधल्या भूमिकांमध्ये एक कुठेतरी संभ्रम आहे आणि युद्धविरामाची घोषणा जर डोनाल्ड ट्रम्प करत असेल तर इराण मात्र दावा फेटाळून लावते आणि मध्यस्थी असण्याची भूमिका आता पाकिस्तान निभावेल का, अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. नक्कीच अनुपमा, मुळात आज घडीला आता युद्धाची जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार इराण हे युद्ध जे आहे पूर्णतः हरू शकत नाही आणि अमेरिका 100% हे युद्ध जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून या युद्धातून जर दोन्ही राष्ट्रांना बाहेर पडायचं असेल तर एकुलती एक परिस्थिती म्हणजे त्यांचे जे सपोर्टर्स आहेत, त्यांचे जे देशामधले नागरिक आहेत, त्यांना असं दाखवणं की या युद्धामध्ये आम्हीच जिंकलेलो आहोत. अमेरिकेच्या बाजूने जर आपण त्या ठिकाणी बोलायचं ठरवलं तर आपण पाहिलं की पहिल्या काही दिवसातच, इनफॅक्ट पहिल्या काही तासामध्येच युद्धामध्ये त्यांनी इतकी जबरदस्त मिलिटरी कारवाई केली की मोठ्या प्रमाणामध्ये इराणचं मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे जबरदस्त नुकसान झालं. म्हणून कुठल्याही क्षणाला जे आहे अमेरिका असं त्या ठिकाणी जाहीर करू शकतो की मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आम्ही या ठिकाणी हासिल केले आणि त्या अनुषंगाने हे युद्ध आम्ही जिंकलं. अमेरिकेला हेही माहिती आहे की फक्त मिलिटरी कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांचं पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह इथं सत्तांतर करण्याचं इराणमधलं जे उद्दिष्ट आहे ते काही साध्य होत नाही. म्हणून मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले या पॉईंट ऑफ व्ह्यू तो स्वतःला विजय म्हणून त्या ठिकाणी घोषित करू शकतो आणि ती गरज सुद्धा आहे. कारण मध्यावधी निवडणुका जवळ येत आहेत. रिपब्लिकन पार्टीला जे आहे जबरदस्त तिथे झटका बसू शकतो. म्हणून आम्ही आमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर हे युद्ध जिंकलो हे प्रोजेक्ट करण्यासाठी मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले अशा प्रकारचा स्टान्स अमेरिका घेऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला इराण सुद्धा अशा प्रकारचं प्रोजेक्शन करू शकतो की ऑलमोस्ट 4 आठवडे युद्ध त्या ठिकाणी चाललं आणि तरी सुद्धा जो रेझिलियन्स, जी प्रतिकार शक्ती इराणनं त्या ठिकाणी दाखवली, जशास तसं उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या सर्वोच्च नेता आणि सिनियर कमांडर्सची फळी कापून काढल्यानंतर सुद्धा धर्मसत्ताक राजसत्ता पद्धती जी आहे ती इराणमध्ये तशाच प्रकारे कंटिन्यू ठेवण्यामध्ये इराणला यश मिळालं. एक प्रकारे त्यांनी युनिटी, एकता दाखवली. हाच इराणचा विजय आहे आणि या पॉईंट ऑफ व्ह्यू इराण सुद्धा स्वतःला विजय दाखवण्याचा प्रोजेक्शन त्या ठिकाणी करेल. एवढंच नाही तर आमची क्षमता, आम्ही जे आहे आमच्यापासून 4000 किलोमीटर दूर असणाऱ्या त्या दिएगो गार्शिया बेटावर हल्ला करू शकतो. तर आम्ही जे आहे युरोपमधल्या अमेरिकेच्या कुठल्याही मित्र राष्ट्राला टार्गेट करू शकतो असा सुद्धा संदेश इराणनं दिला. म्हणून इराण सुद्धा आम्ही विजयी झालो अशा प्रकारे प्रोजेक्ट करू शकतो आणि यातूनच कुठेतरी जे आहे या युद्धाची समाप्ती, म्हणा समाप्ती हा शब्द बरोबर त्या ठिकाणी ठरणार नाही, स्वल्पविरामच लागेल. कारण हा संघर्ष पुढे सुद्धा त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि मग इथे अटी शर्ती त्या ठिकाणी येतील. अमेरिकेची एक महत्वाची अट की न्यूक्लिअर मिसाईल्स इराणनं बनवू नये. तसंही जिनिव्हा टॉक मध्ये जे आहे इराण म्हणतच होता की आम्ही न्यूक्लिअर मिसाईल्स त्या ठिकाणी बनवत नाही, पण अमेरिका त्याला पॉझिटिव्हली प्रोजेक्ट करेल. तर दुसऱ्या बाजूला इराणचं एवढं प्रचंड नुकसान या युद्धामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे, तरी सुद्धा तो लढतोय. पण या नुकसानीमधून जर बाहेर निघायचं असेल आणि भविष्याचा विचार करायचा असेल तर त्याच्यावर लागलेले आर्थिक निर्बंध हे कसे कमी होतील यासाठी त्याचे फ्रोझन ऍसेट्स हे एक प्रकारे जे आहे अनफ्रीज करण्यासाठी तो अमेरिकेशी चर्चा करेल आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्या पारड्यामध्ये पाडून घेईल. 100% कोणाच्याच अटी शर्ती या ठिकाणी मान्य होणार नाही, पण एक एक पाऊल मागे जर हटले तर कुठेतरी या युद्धाला स्वल्पविराम लागू शकतो अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज घडीला युद्ध
युद्ध संपलं नाही. 9 एप्रिल ही टार्गेट डेट जर दिली असेल तर तोपर्यंत चर्चा करण्याचाही स्कोप आहे. त्याचबरोबर हल्ले प्रतिहल्ले करण्याचा सुद्धा स्कोप आहे. ही सुद्धा रियालिटी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. दुसरी बाब, येस, यामध्ये काही मुस्लिम राष्ट्रांनी त्यातल्या त्यात इजिप्त असेल, तुर्की असेल, पाकिस्तान यांनी मध्यस्थाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. माझ्या मते काही अंशी भारताची सुद्धा भूमिका होती. माझी पहिल्यापासून स्पष्ट या ठिकाणी भूमिका राहिलेली की भारतानं थोडंसं ऍक्टिव्हली या ठिकाणी जर काम केलं असतं, ऑफकोर्स आपण आपलं हित तर त्या ठिकाणी साधतोय, एनर्जी सिक्युरिटी इन्शुअर करतोय, पण यापेक्षा बराच स्कोप भारताला त्या ठिकाणी होता. आय डोंट नो ती मिस्ड ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आहे का. पाकिस्तान विषयी जर बोलायचं असेल तर पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की येस, मुस्लिम जगतामध्ये जो आहे तो स्वतःला फार तारणहार म्हणून कन्सिडर करतो. ऑफकोर्स मुस्लिम जगतातला तो न्यूक्लिअर स्टेट त्या ठिकाणी आहे, म्हणून इराणशी जे आहे तो चर्चा करतोय. आणि दुसऱ्या बाजूला सरळ सरळ या चर्चेसाठी म्हणजे या मध्यस्थाच्या भूमिकेसाठी ते तर अमेरिकेचं प्यादच आहे. त्याच्यामुळे अमेरिकेच्या अँगलनी जो आहे तो त्या ठिकाणी बोलेल आणि इराणशी चर्चा करेल. म्हणून आता बघू कितपत तो मध्यस्थाच्या भूमिकामध्ये यशस्वी होतो. पण एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, हे युद्ध ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस याच पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाकिस्तानची जनता, शिया समुदाय हा रस्त्यावर उतरला होता. अमेरिकन कॉन्सुलेटवर त्यांनी हल्ला केला होता. 10 पेक्षा सुद्धा जास्त लोक तिथे मारले गेले होते आणि तिथे अमेरिकेला गोळीबार करावा लागला होता. म्हणजे पाकिस्तानच्या जनतेचं म्हणणं काहीतरी दुसरंच आहे. आणि हे राज्यकर्ते मुख्यतः आसिम मुनीर आणि शाहबाज शरीफ आपल्या स्वार्थासाठी पाकिस्तानचं प्यादं म्हणून त्या ठिकाणी वागतायत. हे सुद्धा तिथली जनता आणि मुस्लिम जगतातली जनता ही येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवेल, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. निश्चितच सर, खूप धन्यवाद केलेले आहे सगळ्या विश्लेषणासाठी आणि सोप्या भाषेत केलेल्या विश्लेषणासाठी. सतीश ढगे सर आपल्या बरोबर होते. तर एकंदरीतच युद्धविरामाच्या चर्चांनी आता जोर धरलाय.